बुलेटिनच्या सुरुवातीलाच महत्त्वाची बातमी आहे। बीडमधून महादेव मुंडे खून प्रकरणाचा तपास सीआयडीकडे देण्याच्या हालचाली आता सुरू झाल्यात। 16 महिन्यांपूर्वी मुंडे यांचा परळीत खून झाला होता, मात्र खुनाप्रकरणी एकही आरोपी निश्चित झालेला नाहीये। पोलीस उपअधीक्षकांकडे तपास देऊन सुद्धा अद्याप आरोपीला अटक झालेली नाही आणि त्यामुळे सीआयडीकडे या प्रकरणाचा तपास देण्याच्या हालचाली सुरू आहेत। सूत्रांकडून या संदर्भात माहिती मिळते, तर या प्रकरणाचा तपास आतापर्यंत 3 वेळा बदलण्यात आलाय। पोलीस अधीक्षकांनी स्थापन केलेल्या विशेष पथकांकडून संशयितांची चौकशी देखील झालेली आहे। यावर अधिक माहिती घेऊयात। आपल्यासोबत आपले प्रतिनिधी स्वानंद पाटील आहेत। स्वानंद, महादेव मुंडे खून प्रकरणाचा तपास सीआयडीकडे देण्याची ज्ञानेश्वरी मुंडे यांची मागणी होती, त्यासाठी उपोषण देखील करण्यात आलं होतं आणि त्याच आता सीआयडीकडे देण्याच्या हालचाली सुरू झाल्यात। आणखी काय महत्त्वाचे अपडेट्स आहेत या संदर्भात? दीपाली, या प्रकरणात जर आपण बघितलं तर या महादेव मुंडे खून प्रकरणाला 16 महिने उलटून गेलेले आहेत। अद्यापही एकही आरोपी निष्पन्न झालेला नाहीये। तर दुसरीकडे जर आपण बघितलं तर ज्या त्यांच्या पत्नी आहेत ज्ञानेश्वरी मुंडे यांनी बीडमध्ये येऊन उपोषण देखील केलं होतं। त्यांना पुन्हा 1 महिन्याचा वेळ जो आहे तो पोलीस प्रशासनाला त्यांनी दिलेला आहे, मात्र तरीही आरोपी निष्पन्न होत नाहीयेत। आणि याआधीच या संपूर्ण प्रकरणामध्ये जे सुरेश धस आहे त्यांनी या प्रकरणाचा पूर्ण जो आहे तो फॉलोअप घेतलेला होता। या प्रकरणाचा संपूर्ण पाठपुरावा स्वतः सुरेश धस करत आहेत आणि त्यांनी याआधी या संदर्भात एक पत्र देखील दिलं होतं की या प्रकरणात जे आहे ते सीआयडी कडे हे प्रकरण देण्यात यावं। महादेव मुंडे कुटुंबियांची जी मागणी पण तशी आहे की सीआयडी किंवा एसआयटी कडे हे प्रकरण देण्यात यावं, त्याच नंतर या प्रकरणाचा तपास होईल। महिनाभरापूर्वी जर आपण बघितलं तर जे बीडचे पोलीस अधीक्षक आहेत त्यांनी एक जे अंबाजोगाईचे अनिल चोरमले आहेत यांच्याकडे हा तपास दिला होता, पोलीस उपअधीक्षक, तरी कुटुंबाचं समाधान झालं नव्हतं। त्यानंतर पुन्हा बीडचे पोलीस अधीक्षकांनी 5 जणांची एक 5 सदस्यीय समिती स्थापन करून त्यांच्याकडे हा तपास दिला। ते तपास त्यांचा करत आहेत, मात्र तपास जो आहे तो काहीशा गतीने होत नसल्याचं कुटुंब वारंवार सांगतंय। म्हणून आता हा तपास जे आहे ते सीआयडी कडे देण्याच्या हालचाली सुरू झाल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे। 16 महिन्यापासून आरोपी फरार आहेत। एकीकडे कुटुंबाचा आक्रोश जर बघितला आपण तर आपण बीडमध्ये ज्ञानेश्वरी मुंडे यांनी संपूर्ण प्रकरण सांगितलं होतं की कशा प्रकारे हत्या झाली होती आणि काय नेमका प्रकार होता। या प्रकरणामध्ये आपण सकाळीच एक बातमी दिली होती की प्लॉटिंगच्या अनुषंगाने देखील हा खून झाल्याची शक्यता असू शकते। त्या यांनी पण तपास चालू आहे, मात्र आता या संपूर्ण प्रकरणाचा तपास जो आहे तो सीआयडी कडे देण्यात याच्या हालचाली सुरू झालेल्या आहेत। दीपाली, नक्की स्वानंद, त्यामुळे आता यानंतर तरी तपासाला गती येते का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।